नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवणार आहे मटण। त्यासाठी मी इथे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामध्ये हळद टाकलेली आहे। आता मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे चांगल्यापैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। मी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे। आता यामध्ये तेल टाकून घेत आहे मी। तेल टाकलं आहे मी इथे। तेल गरम करून घेतलं आहे मी इथे। आता यामध्ये कांदा टाकते। कांदा चांगला तळून घेते। कांदा लाल होईपर्यंत परतळून घ्यायचा आहे। इथे कांदा चांगला तळून घेतलेला आहे मी। आता यामध्ये मटण टाकूयात। आपण या मटणाला आता चांगलं तळून घेऊया। मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता 5 मिनिट यावर आपल्याला एक ताट झाकण ठेवायचं आहे। आता यावरलं ताट मी काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपण पाणी ॲड करूया, गरम पाणी। गरम पाणी करून घेतलेलं आहे मी। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। मी इथे गरम पाणी यामुळे टाकलं की चांगली चव लागते। तुम्ही यात कधीच गार पाणी टाकत जाऊ नका। थोडं गरम पाणी करून टाकत जा, म्हणजे चव पण चांगली लागते आणि भाजी ही टेस्ट होते आणि घट्ट पण होते भाजी। मी इथे कुकरचं झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत असंच ठेवते। 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आपल्याला। मी इथे लसूण खोबरं घेतलेलं आहे, ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। मी इथे लसूण खोबऱ्याची पेस्ट तयार केलेली आहे। इथे हळदी पावडर, प्रवीण मसाला, मिरची पावडर, बंगा ग्रेव्ही, महाराजा आणि एव्हरेस्ट मटन मसाला इतके मसाले घेतलेले आहे। आणि मी इथे 2 तेजपान घेतलेले आहे। इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहे। आता आपण याला फोडणी देऊया। खूप छान शिजलेलं आहे आपलं मटण। आपण याला आता फोडणी देऊया। मी इथे पातेलं ठेवते गरम करायला आणि यामध्ये तेल टाकते। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये मी तेजपत्ता टाकून घेते। आता यामध्ये लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकते। आणि याला चांगलं तळून घेत आहे लालसर होईस्तोवर। आता यामध्ये सगळे मसाले ॲड करत आहे मी। आणि या मसाल्यांना चांगलं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये।
चांगलं तळून घ्यायचं आहे. मसाले खूप छान तळलेले आहे आपले. आता आपण यामध्ये मटण टाकून घेऊया. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. मी यामध्ये भाजी टाकून घेतली आहे आणि चांगलं मिक्स पण करून घेतलेलं आहे. तरी पण किती छान आलेली आहे, मस्त. आता याला कमी गॅसवरती मी 2 ते 3 मिनटं असंच ठेवणार आहे. आपली भाजी तयार आहे. आता मस्त तरी आलेली आहे भाजीवरती, तुम्ही बघू शकता. तरी बास भाजी झालेली आहे आपली आणि खूप टेस्टी पण झालेली आहे. कशी वाटली भाजी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा या चॅनलवरती. करून बघा अशा पद्धतीने एकदा भाजी. या चॅनलवरती बघत जा असेच नवनवीन व्हिडिओ. ही भाजी भाकरीसोबत खाऊन बघा, खूप छान लागते. हे मटण बनवताना मी दही हे यूज न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनवलेली आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये.